माजी नगराध्यक्षाने 300 कोटीतील एक काम पूर्ण केलेले दाखवावे. कुर्डवाडी येथील नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्ष समीर मुलानी यांच्या काळात 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्यातील त्यांनी एक चांगले काम पूर्ण केलेले त्यांनी दाखवावे. गावाचा विकास काय केलेला आहे हे सांगावे, अशी मागणी विद्यमान नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 2 दिवसापूर्वी उपनगराध्यक्षा सविता जगताप यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते समीर मुलानी, रिपाईचे बापूसाहेब जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षा जयश्री भिसे याविषयी घेत नाहीत, काम करत नाहीत असा आरोप केला होता. याला उत्तर देण्यासाठी नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी माहिती दिली की मी नगराध्यक्षा झाल्यापासून पाठी उठून गल्लोगल्ली फिरते, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आहे की नाही हे पाहते, दुपारी दिवसभर नगरपालिकेत थांबून जनतेची कामे करते, संध्याकाळी गावातील कार्यक्रमाला जाते, दिवसभर मी घर सोडून नगरपालिका हेच माझे घर व काम केलेले आहे असे असून सुद्धा विरोधक माझ्यावर आरोप करत आहेत व कामात मदत करत नाहीत असं सांगतात. भिसे म्हणाले, 100 दिवसांमध्ये घनकचऱ्यासाठी 65 लाख रुपये, टिंबोर्णी रोडवरील पुलासाठी 2 कोटी रुपये व इतर कामासाठी 6 कोटींचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे. मी कोणावरही टीकाटिप्पणी न करता काम करते आहे, परंतु विरोधी नेते नगरपालिका बैठकीत मुद्दाम मला हिणवून बोलतात, माझ्यावरती हसतात, माझा अपमान होईल अशी वागणूक मला सभागृहात दिली जाते आहे. एका महिलेचा हा अवमान आहे. मुलांनी हे नगराध्यक्ष असताना कुठेही गावात फिरले नाहीत, कुठल्या समस्या त्यांनी पाहिल्या नाहीत. त्यांच्या काळात नगरपालिकेत 300 कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेले आहेत. याचे त्यांनी जनतेला उत्तर दिले पाहिजे. विरोधकांनी 65 विषय दिलेले आहेत, यातील कुठले विषय घ्यायचे यासाठी चर्चा करण्यासाठी रविवारी सर्व नगरसेवकांना बोलावले होते, परंतु या बैठकीला विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक आला नाही आणि विषय घेतले नाही हे जनतेला खोटं सांगत आहेत. मुलांनी यांच्याच काळात पंढरपूर रोड ते बालोद्यानजवळील रस्ता झालेला होता, त्याच्यावरती पुन्हा दुसरा रस्ता संजय मामा यांनी चांगला केलेला आहे. बहेरी गटार त्यांच्याच काळात झालेली होती, ती आज पूर्णपणे अपयशी आहे. याचं उत्तर मुलांनी यांनी द्यावं. भगवा झेंडा चौकाचे काम अपूर्ण आहे, लोक धूळ खात आहेत, गावातील कामे अपूर्ण आहेत, तरी त्यांना काळजी नव्हती. तालुका पंचायत कार्यालयासमोर नगरपालिकेने 3.5 कोटी रुपये खर्च करून गाळे बांधलेले आहेत. त्याला समाजसुधारकाचे नाव द्यायचे सोडून त्यांनी स्वतःच्याच वडिलांचे नाव दिले, परंतु गाळे विक्री ते करू न शकल्यानं ते धूळ खात पडून आहेत. शहरात जुने गाळे असताना 3.5 कोटी रुपये त्यांनी पाण्यात घातले आणि तेच मला गाळ्याच्या बाबतीत विचारतात, हे हास्यास्पद आहे. कुर्डवाडी येथे न्यायालय होणार होते, परंतु मुलांनी यांनी शहरात जागा नसल्यानं त्यांना लिहून दिलं व विकास खुंटवला. चंद्रकांत वाघमारे घर ते दळवाले घर हे दुबार रस्ते करून 2 वेळा पैशाची लूट करण्यात आलेली आहे. कुर्डो हद्दीमध्ये त्यांनी चौपदरी भालामोठा रस्ता केलेला आहे. वास्तविक आपल्या शहरातील रस्ते चांगले करायचे सोडून त्यांनी पालिकेच्या पैशात खेडेगावातील रस्ते चांगले केलेले आहेत. मी विरोधकांना विरोधक न समजता मिळून काम करायला तयार आहे असे आवाहन नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी केलं. यावेळी नगरसेविका अंजली गावडे, आबोली चौधरी, सरस्वती क्षीरसागर, रेश्मा गोरे, विशाल गोरे, संतोष क्षीरसागर, साक्षी भिसे, राज ढेरे उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. 100 दिवसामध्ये एवढी कामं होत असतील तर मी आता आणखीन माझ्यासाठी भरपूर दिवस आहेत आणि त्याच्यात बरंच काही मी काम करणार आहे आणि प्रयत्नशील पण आहे त्या कामासाठी. मी सकाळी उठून फील्डवर जाऊन घरी जाऊन आवरून पुन्हा ऑफिसला येते. ऑफिसला मला कधी कधी 4 वाजतात. घरी जाऊन जेवण करून जरा आराम करून पुन्हा कोणाच्या तरी कार्यक्रमाला जातात. म्हणजे घरी बसत नाही, मी बसणारी व्यक्तीच नाही. हा माझा 100 दिवसाचा लेखाजोखा आहे, अजून बराच आहे. पण आता तुमचा काढला तर भरपूर निघते. पण मी एकही दिवस कुणावरही टीका टिप्पणी न करता, ज्यावेळेला मी नगराध्यक्ष पदाला उभं राहिली होती, सभेमध्ये सुद्धा कुणावरही टीका टिप्पणी केली नाही. मी स्वतः विकासाच्या कामावरच निवडून आलेले आहे. लोकांनी ज्या ज्या वेळेला मी लोकांमध्ये भेटायला गेली त्यावेळेला लोकांमधनं सगळा नाराजीचा सूर होता आणि क्रॉस वोटिंग करून लोकांनी मला इथं पाठवले. का तर फक्त एक विश्वासाने की कुर्डवाडीचा काहीतरी काळापालट होईल म्हणून, आणि तो मी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि बंधनकारक आहे कुर्डवाडीच्या जनतेसाठी. कुर्डवाडीतल्या मायमाऊली जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याच्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यांची मी कायम आभारी असणार आहे.